मुंबई के बोरीवली पश्चिम स्थित भगवती हॉस्पिटल का जायजा लेने दहिसर विधानसभा की भाजपा विधायिका मनीषा चौधरी पहुंची। भगवती हॉस्पिटल में क्या क्या काम हुआ है, क्या करना बाकी है, उसकी जांच की। विधायिका मनीषा चौधरी के साथ बीएमसी उपायुक्त परिमंडल साथ भी उपस्थित रहे। साथ ही हॉस्पिटल में आईसीयू, एनआईसीयू, इमरजेंसी, एमआरआई, एक्सरे का भी जायजा लिया। हॉस्पिटल की देखरेख के साथ हॉस्पिटल के अंदर वृक्षारोपण भी किया गया। भगवती हॉस्पिटल 15 अगस्त के बाद जनता के लिए ओपन कर दिया जाएगा। आज भगवती रुग्णालयाच्या पाहणीसाठी आमचे DMC कुराडे साहेब आणि त्याचप्रमाणे सब इंजिनियर, AE मेंटेनन्स ह्या सर्वांना घेऊन आज भगवती हॉस्पिटलचं कामाची पाहणी करण्यासाठी आज आम्ही सर्व इकडे आलेले आहोत। आपणास माहिती आहे की मुंबईमध्ये डेंग्यू, मलेरिया त्याचप्रमाणे साथीच्या रोगांची साथ चाललेली आहे। शताब्दी हॉस्पिटल हे ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि भगवती हॉस्पिटल हे लवकरात लवकर चालू करायला पाहिजे। त्यासाठी आज आम्ही पाहणीसाठी इकडे आलेले आहेत। 13 OT ह्या तयार झालेल्या आहेत, सगळे वॉर्ड तयार झालेले आहेत। फक्त काही साफसफाई आणि फायनल टचचं काम चालू आहे आणि ऑगस्ट 15च्या अगोदर हे भगवती हॉस्पिटल जनतेच्या सेवेसाठी तयार होईल अशा पद्धतीचं आज आमच्या पाहणीनंतर निष्कर्ष आलेला आहे। पण मुंबई महानगरपालिकेने तातडीने ज्या ज्या मशिनरी ऑपरेशन थिएटरच्या लागणार आहेत त्याचप्रमाणे आम्हाला लागणारा MRI असेल, CT स्कॅन असेल, कॅथलॅब असेल, ह्याची लवकरात लवकर मशिनरी ही टेंडरप्रमाणे लवकरात लवकर आणून भगवती हॉस्पिटल हे जनतेसाठी लवकरात लवकर लोकार्पण करावं अशी आम्ही आज पाहणीनंतर निष्कर्ष निघालेला आहे। त्याचबरोबर आज आम्ही साहेबांबरोबर वृक्षारोपण पण इकडे केलेलं आहे आणि ह्या वृक्षारोपणानंतर जो वटवृक्ष लावणार आहोत हा वटवृक्ष लोकांच्या जनतेच्या हिताचा असणार, जनतेला मायेची सावली देणारे असणार। इकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटला चांगलं इकडे ट्रीटमेंट मिळणार आहे आणि आलेला रडत येणारा पेशंट हसत हसत बाहेर पडेल अशी प्रभूचरणी प्रार्थना करते।